सीटीईटी परीक्षा देणाऱ्या महिलांना का रोखलं? मंगळसूत्रासह अंगावरचे दागिने काढायला का लावले? छत्रपती संभाजीनगरात महिलांसोबत काय घडलं? ही संस्कृती की दडपशाही? दानवेंचा सवाल का? राज्यात सीटीईटी म्हणजे केंद्रीय पात्रता परीक्षा घेण्यात आल्या। 1ली ते 8वी साठी शिक्षक व्हायचं असेल तर ही परीक्षा अनिवार्य आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही परीक्षा घेण्यात आली, पण इथं महिला परीक्षार्थींसोबत अजब प्रकार घडला। महिलांना परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी अंगावरचे दागिने काढायला लावले, यात गळ्यातलं मंगळसूत्रही काढायला लावलं। यामुळे महिलांचा गोंधळ उडाला, तर या प्रकारावर सर्व स्तरातून टीकेचा सूर उमटतोय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी या संदर्भातले व्हिडिओ समोर आणत सरकारला सवाल केलेत। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलंय? छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला परीक्षार्थींसोबत नेमकं काय घडलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षा देण्यासाठी आलेल्या महिला परीक्षार्थींना एका कटू अनुभवाला सामोरं जावं लागलं। आधी महिलांना केंद्रात प्रवेश करताना थांबवण्यात आलं, मग सुरक्षेच्या नावाखाली महिलांना अंगावरचे दागिने काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। यात गळ्यातलं मंगळसूत्र तसंच कानातलं, नाकातले दागिने काढूनच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला। कुठल्याही प्रकारचे धातूचं साहित्य आत न्यायला मनाई असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या सूचनांमुळे अनेक महिलांची तारांबळ उडाली। खास करून एकट्या आलेल्या महिलांची मोठी अडचण झाली। सकाळी 9:30 ते दुपारी 12 या वेळेत ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती। मात्र परीक्षार्थींना सकाळी 7 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार महिला परीक्षार्थी हजरही झाल्या, पण सुरक्षेच्या कारणानं महिलांना दागिने काढायला लावले। इतकंच काय तर मंगळसूत्रासह कोणतेही दागिने घातले असतील तर परीक्षा देऊ दिली जाणार नाही, अशी सूचनाच काही केंद्रांवर देण्यात आली। त्यामुळे अनेक महिला परीक्षार्थी गोंधळून गेल्या। शहरातल्या अनेक परीक्षा केंद्रांवर हा प्रकार घडल्याचं समोर आलं। काही महिलांसोबत नातेवाईक उपस्थित होते, त्यामुळे त्यांनी दागिने नातेवाईकांकडे दिले। मात्र ज्या महिला एकट्याच परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली। परीक्षा तर द्यायची आहे, पण मौल्यवान दागिने कुठे ठेवायचे असा प्रश्न या महिलांसमोर होता। त्यामुळे आधीच परीक्षेचा तणाव, त्यात दागिन्यांचा प्रश्न, यामुळे मोठी नाराजी अनेक महिलांनी बोलून दाखवली। महिलांसोबत घडलेला हा प्रकार संस्कृतीला शोभणारा नसल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे। त्यांनी एक्स या अकाउंटवर एक पोस्ट करत सरकारला थेट सवाल केलेत। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, हा विचित्र विरोधाभास आहे। हिंदुत्व आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय। 11 वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला मंगळसूत्र आणि कॉपीमधला फरक कळत नाही बहुधा। ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरू आहे, पाकिस्तानात नाही। आणि हे सरकार हिंदुत्ववादी म्हणत असताना मंगळसूत्र, चक्क मंगळसूत्र उतरवायला प्रत्येक ठिकाणी सांगितलं गेलं। याची दखल सरकारने त्वरित घ्यावी, असं म्हणत अंबादास दानवेंनी सरकारला टोला लगावलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकाराबाबत काही तक्रारी मागच्या काळातही आल्या होत्या असं सांगत माहिती घेणार असल्याचं फडणवीस म्हणाले। पण यामागं कॉपी रोखण्याचा हेतू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणाले। या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी मागच्या काळात आल्या होत्या। आता इथे हे का झालं या संदर्भात निश्चितपणे मी माहिती घेईल, पण मागच्या वेळी ज्यावेळेस अशा प्रकारचा विषय झाला होता त्यावेळेस परीक्षा कंडक्ट करणाऱ्यांनी सांगितलं होतं की अनेक अशा प्रकारचे अनुभव त्यांना आले की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये काही इक्विपमेंट लपवले जातात आणि त्यातनं चिटिंग केलं जातं। तथापि अशा पद्धतीनं करणं हे योग्य नाही आहे। त्यामुळे या संदर्भात आधीच याची काळजी घेणं हे गरजेचं असेल। योग्य सूचना दिल्या जातील आणि याची चौकशी केली जाईल। एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये ऐन परीक्षेच्या वेळी महिला परीक्षार्थींना दुहेरी तणावाचा सामना करावा लागला। पण जर या संबंधी आधी सूचना गेल्या असत्या तर हा गोंधळ टाळता आला असता का, असा सवाल केला जातोय। या सगळ्या प्रकारामुळे परीक्षा केंद्राबाहेर अन्यायकारक वागणुकीवरून टीका केली गेली। तुमच्यापैकी कुणाला हा अनुभव आलाय का? आणि या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।